नमस्ते मित्रांनो, तुमचं या नव्या कथेत स्वागत आहे। मी अजय। संध्याकाळचे 7 वाजले होते। मी घरातच व्यायाम करायचो, म्हणून वरच्या खोलीत मी माझी व्यायामशाळा बनवली होती। मी संध्याकाळी 5:30 ते 7 असा 1.5 तास व्यायाम करायचो आणि आपल्या शरीरावरील आलेला घाम शांत करण्यासाठी काही वेळ मी टीव्ही समोर बसलो होतो। तेवढ्यातच दारावरची बेल वाजली। मी फक्त शॉर्ट पॅन्टवर होतो, माझे वरचे शरीर पूर्ण उघडे होते। मी दार उघडण्यासाठी गेलो। दारासमोर एक सुंदर स्त्री उभी होती आणि शेजारी तिचा नवरा उभा होता। त्याच्याकडे पाहून मी म्हणालो, कोण हवंय तुम्हाला? तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या त्या सुंदर बाईचा आवाज आला, मैं पूनम हूँ। आपका सामने वाला घर खाली आहे, वो हमें किराये से चाहिए। त्या बाईचं लक्ष बोलत असतानाही माझ्या शरीराकडे होतं। ती मला वरून खालपर्यंत न्याहाळत होती। त्यावर मी त्यांना म्हणालो, आप अंदर आइए, मैं अभी माँ को बुला के लाता हूँ। मी आईला आवाज देऊन बाहेर बोलावलं आणि आईला त्यांच्याबद्दल सांगितलं। त्यानंतर मी फटकन आपल्या अंगात टी-शर्ट टाकलं आणि त्यांना पाणी देण्यासाठी किचनकडे धावत गेलो। 2 ग्लास पाण्याचे भरून मी हॉलच्या दिशेने येऊ लागलो। मी हॉलमध्ये आल्यावर आई त्या बाईसोबत बोलत होती। तेव्हा त्या आंटी आईला रिक्वेस्ट करू लागल्या, दीदी, किराया कम कर दो, मगर यह घर हमें दे दो। त्यावर आई त्यांना म्हणाली, देखो, इससे पहले भी यहाँ किराएदार रहते थे, उनको भी इतना ही किराया लगता था। अगर आपको यह घर चाहिए तो आपको दे सकती हूँ, नहीं तो आप दूसरा घर देख लो। आईच्या आणि त्या बाईच्या होत असलेल्या संभाषणाकडे मी लक्ष देत होतो, कारण या अगोदर आमच्याकडे जे भाडेकरू राहत होते, त्यांच्याकडून आम्ही 5,000 रुपये भाडे घ्यायचो आणि 20,000 रुपये त्यांनी आम्हाला डिपॉझिट दिले होते। तरीही आई त्यांना तेच सांगत असावी, असं मला वाटू लागलं होतं। पण आईची अपेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त होती। आईने त्यांना 6,000 रुपये भाडे आणि 30,000 रुपये डिपॉझिट सांगितलं होतं। ती बाई आईकडे विनवण्या करत होती। ती आईला सांगत होती, मेरे हजबंड सिक्योरिटी का जॉब करते हैं और 12,000 रुपये उनका पेमेंट आता है। आधा पेमेंट तो आपको किराए में चला जाएगा, तो हम दोनों खाएंगे क्या? मला त्या बाईवर फार दया येत होती, म्हणून मी आईला किचनमध्ये बोलावून समजवून सांगितलं, आई, तू इतकी निर्दयी का होत आहेस? अगं, ते 1 महिन्यासाठी आपलं घर भाड्याने घेत नाहीयेत, 1 वर्ष तरी ते आपल्या घरात राहतीलच। मग असे 60,000 रुपये आपण वर्षाला त्यांच्याकडून कमवू आणि माझाही पगार येतोच घरखर्चासाठी। तू काळजी करू नको, सर्व होईल ॲडजस्ट। असं घरी आलेल्यांना माघारी जाऊ देऊ नकोस, नंतर पस्तावेल आपल्याला। माझं म्हणणं आईलाही चांगलं वाटलं, म्हणून आईने लागलीच त्यांना 5,000 रुपये महिना आणि 20,000 रुपये डिपॉझिट असं ठरवून घर भाड्याने द्यायचं ठरवलं। त्यावर त्या बाईच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि त्या आईला धन्यवाद म्हणाल्या। आई त्यांना सांगू लागली, यह मेरा बेटा अजय है, ये आपको हमारा वो घर दिखा देगा। त्या बाईंनी लागलीच आपलं नाव सांगितलं, दीदी, मेरा नाम पूनम है और इनका नाम विक्रम है। आप मुझे पूनम कह के ही बुलाना। त्यावर आई म्हणाली, ठीक है पूनम, अभी मैं तुम्हें नाम लेके ही बुलाऊंगी। मग मी त्या दोघांना म्हणालो, चलो आंटी और अंकल, आपको मैं घर दिखा देता हूँ। 1 BHK घर है हमारा, ऊपर और नीचे वाला हिस्सा हमने दुकान के लिए किराया पे दिया है। त्या दोघं नवरा बायकोला आमचं घर फार आवडलं होतं, म्हणून त्यांनी लगेच घर पाहून मला होकार दिला। त्यावर मी पुन्हा आंटीला म्हणालो, आप सामान कब तक लेके आओगे? त्यावर ते अंकल म्हणाले, बेटा, मुझे छुट्टी रविवार के दिन रहती है, उसी दिन जब मौका मिले तब मैं सामान यहाँ लेके आ जाऊंगा। अजय, तुम अपना मोबाइल नंबर मुझे दे दो, ताकि जब मैं निकलूंगा तब तुम्हें फ़ोन करके सूचित कर दूंगा कि हम लोग आ रहे हैं। त्यावर मी त्या अंकलला माझा फोन नंबर दिला आणि घराकडे परत आलो। 2 दिवसांनी रविवार येणार होता, म्हणून मी माझ्या 2 दिवसाच्या कामाचं शेड्यूल व्यवस्थित नियोजन करून ठेवलं होतं। रविवारच्या दिवशी सकाळी 11 वाजता त्या अंकलचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि ते मला म्हणाले, अजय बेटा, हम लोग 5-10 मिनट में पहुंचने वाले हैं, आप तब तक घर का लॉक खुला करके रख। त्यावर मी त्या अंकलला म्हणालो, अंकल, मैं घर के पास ही खड़ा हूँ, आप लोग आ जाएंगे तब तुरंत लॉक खुला कर दूंगा। काही वेळाने त्या अंकलची सामानाची गाडी आमच्या दारासमोर येऊन उभी राहिली। त्या गाडीत फक्त अंकल होते आणि मागच्या रिक्षामध्ये आंटी असाव्यात असं मला वाटलं होतं। पण आंटीसोबत एक अजून सुंदर मुलगी होती।
ती मुलगी इतकी सुंदर होती की तिच्यावरून माझी नजर हटतच नव्हती. मी तिच्याकडे पाहूनच घराच्या शिड्या चढू लागलो होतो आणि फटकन दार उघडून त्या मुलीला अजून पाहण्यासाठी मी खाली आलो आणि आंटीजवळ येऊन उभा राहिलो. तेव्हा आंटीने त्या मुलीशी माझी ओळख करून दिली. आंटी मला म्हणाल्या, अजय, यह मेरी बहन श्वेता है. यह कुछ दिनों पहले यहाँ आई थी. इसका भी ग्रेजुएशन हो चुका है और जॉब की तलाश में है. तुम्हारी नज़र में कोई छोटा मोठा काम होगा तो बताना इसके लिए. त्यावर मी त्या आंटीला म्हणालो, क्यों नहीं आंटी, जरूर आपको बताऊंगा. मेरा फ्रेंड सर्कल काफ़ी बड़ा है. किसी ना किसी से पूछ के इनका काम हो जाएगा. तेव्हा आंटी एकदम खुश झाल्या. पण माझी नजर श्वेतावरून हटतच नव्हती. इतकी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यात अजूनही पाहिली नव्हती. तिचे काळेभोर लांब केस, तपकिरी डोळे, गुलाबी गाल आणि तिचे ते बारीक ओठ, सतत त्यांच्यावरच माझी नजर टिकून राहत होती. अर्ध्या तासाच्या आत अंकल आणि ड्रायव्हरने मिळून गाडी खाली करून घेतली. त्यानंतर ते सगळेजण आपलं सामान सेट करण्यासाठी व्यस्त झाले. मग त्यांच्यासाठी चहा व पाणी घेऊन मला आईने पाठवलं. आणि आईने मला सांगून ठेवलं होतं की रात्रीचं जेवण सुद्धा आपल्या घरातूनच येईल, म्हणून स्वयंपाक करायचं नाही, असं मला आईने त्यांना सांगायला सांगितलं होतं. मी ज्या वेळेस त्यांच्या घरात गेलो, त्यावेळेस पूनम आंटी आणि श्वेता किचनमधील सामान सेट करत होत्या. तेव्हा सर्वांना आवाज देऊन मी बोलावलं, चलो, गरमागरम चाय पिलो. सब लोग थक गए होंगे. चहाचा ट्रे मी जमिनीवरच ठेवला. ते तिघे जण त्या ठिकाणी येऊन एक कप घेऊ लागले होते. अगोदर अंकलने घेतला, त्यानंतर आंटी आणि श्वेता. ज्या वेळेस दोघी एकत्र कप घेण्यासाठी खाली वाकल्या, तेव्हा माझी नजर त्या दोघींच्या त्या ठिकाणी पडली. त्या दोघींचं त्या अवस्थेत मी पाहिलं आणि मी अतिशय चकित झालो होतो. कारण त्या ठिकाणी कोणाचीही नजर पडली किंवा त्या अशा अवस्थेत दिसल्या तर कोणताही माणूस आपलं भान गमावणारच होता. अशी सिच्युएशन माझी झाली होती. पण आंटीपेक्षा श्वेताचं ते अतिशय सुंदर आणि गोड दिसत होतं. माझं लक्ष अजूनही श्वेतावरच होतं, कारण ती खूपच सुंदर होती. त्या दिवशी तिने माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात जागा बनवली होती. सर्वांनी चहा पिऊन झाल्यावर मी खाली कप घेऊन परत माझ्या घरी निघू लागलो. आणि निघताना पुन्हा आंटीला मी सांगू लागलो, रात का खाना भी हमारे घर से ही आएगा. आप कुछ मत बनाना. त्यावर पूनम आंटी मला धन्यवाद म्हणाल्या. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यावरही माझ्या डोक्यात पूनम आंटी आणि श्वेताचं पाहिलेलं चित्र डोळ्यासमोर वारंवार फिरत होतं. त्यांच्या विचारात संध्याकाळ केव्हा झाली, मला सुद्धा समजलं नाही. मी जेव्हा त्यांच्या घरी रात्रीच्या वेळेस जेवण घेऊन पोहोचलो, तेव्हा ते तिघे जण एकत्र बसून गप्पा मारत माझीच वाट पाहत होते. मी घरात घुसताच जोराने ओरडलो, चलो, गरमागरम खाना खा लो, नहीं तो खाना ठंडा हो जाएगा. त्यावर पूनम आंटी म्हणाल्या, कितने खुशनसीब है हम, आप जैसे मकान मालिक मिले हमें. नहीं तो कौन इतनी परवा करता है अपने किराएदारों की. तेव्हा माझी नजर श्वेतावरच होती आणि ती त्यावेळेस उदास दिसत होती. मी आंटीला म्हणालो, आंटी, यह तो हमारा फर्ज है आपका ख्याल रखना. इतकं सांगून मी त्या ठिकाणाहून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या रूममध्ये वर्कआउट करत होतो. माझ्या रूमच्या खिडकीतून पुन्हा आंटीचं घर स्पष्ट दिसत होतं. आणि अचानक माझी नजर अशा ठिकाणी पडली, याचा मी विचारही केला नव्हता. त्या घराच्या वेगळ्या खोलीत श्वेता फोनवर बोलत असताना आपल्या शरीरावर काही वेगळं करत होती. पण ती असं का करत आहे आणि ही फोनवर कोणाशी बोलत असावी, असे अनेक प्रश्न मला त्यावेळेस उद्भवत होते. श्वेताचं फोनवर बोलणं संपल्यावर ती बाल्कनीत आली आणि त्याच वेळेस मी वर्कआउट संपवून तसाच बाल्कनीत आलो. माझ्या पोटावरील सिक्स पॅक अगदी स्पष्ट दिसत होते आणि श्वेताची नजर त्या सिक्स पॅकवर पडली. एकटाक ती माझ्याकडे पाहत होती आणि मीही तिच्याकडे पाहत होतो. काही वेळानंतर ती घरात परत गेली आणि मी तिथेच उभा राहून तिची परत येण्याची वाट पाहू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पुन्हा आंटी आणि श्वेता आमच्या घरी आल्या. आणि पूनम आंटी आईला सांगू लागल्या, दीदी, श्वेता को कुछ दिनों के लिए आपके घर में रहने के लिए जगह मिलेगी क्या. आई, आंटी आणि श्वेता पुढच्या हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या. आणि मी वरच्या रूममधून खाली येताना जिन्यावर उभा राहून त्यांच्या गप्पा ऐकत होतो. श्वेता आमच्या घरात राहणार होती, हे ऐकून माझ्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या. तेव्हा आई त्यांना म्हणाली, क्यों नहीं पूनम, जरूर जगह मिलेगी श्वेता को हमारे घर रहने के लिए. मगर ऐसे अचानक आज तुम ऐसा क्यों पूछ रही हो पूनम. त्यावर पूनम आंटी म्हणाल्या, दीदी, बात ही कुछ ऐसी है.
मेरे ससुराल में मेरी सास की तबीयत काफ़ी सीरियस है और हमें जाना जरूरी है, क्योंकि जाने के लिए किराया भी ज़्यादा लगता है और इतने पैसे हमारे पास नहीं है। इसलिए हम लोग जा रहे हैं और श्वेता को आपके पास रख रहे हैं। मग आईने त्यांना विचारलं, आप दोनों कब जा रहे हो गाव को? त्यावर पुन्हा आंटी म्हणाल्या, आज शाम की ट्रेन है हमें जाने के लिए। आईने ठीक आहे असं म्हणालं आणि पुन्हा आंटी आणि श्वेता आपल्या घरी निघाल्या। त्यानंतर मी खाली येऊन आईला विचारू लागलो, आई, त्या आंटी काय सांगत होत्या तुला? त्यावर आई मला सांगू लागली, श्वेता ही काही दिवसांसाठी आपल्या घरी राहणार आहे, कारण त्या आंटीच्या सासूंची तब्येत सिरियस आहे, म्हणून ते गावाला जात आहेत। संध्याकाळच्या वेळेस पूनम आंटी श्वेताला आणि तिची बॅग घेऊन आमच्या घरी सोडायला आल्या। मी वर्कआउट करून पुढच्या हॉलमध्ये शॉर्ट पॅन्टवर बसलो होतो आणि टीव्ही पाहत होतो। त्याच वेळेस आंटी आणि श्वेता माझ्याकडे पाहत होत्या। तेव्हा त्यांना पाहून मी पूनम आंटीला म्हणालो, आओ आंटी, बैठो, मैं माँ को बुला के लाता हूँ। त्यावर पूनम आंटी मला म्हणाल्या, अजय, रहने दो, माँ को मत बुलाओ, हमें जाने के लिए देरी हो रही है, मैं श्वेता को आपके घर छोड़ने आई थी। एवढं सांगून त्या रेल्वे स्टेशन जाण्यासाठी निघाल्या। श्वेता माझ्यासमोरच सोफ्यावर बसली होती आणि मी तिच्याकडे एकटाक नजरेने पाहत होतो। तीही माझ्याकडे चोरून नजरेने पाहत होती। तेव्हा मी तिला विचारलं, श्वेता, तुम इतनी उदास क्यों रहती हो? कुछ हुआ है क्या तुम्हारे साथ? क्या तुम्हें बातचीत करना अच्छा नहीं लगता? तेव्हा श्वेता एक शब्दही माझ्याशी बोलली नाही आणि खाली मान टाकून ती त्याच ठिकाणी बसून राहिली। काही वेळाने आई बाहेरून घरात आली आणि ती श्वेताला पाहून म्हणाली, तुम आ गई बेटा? त्यावर श्वेता म्हणाली, अभी 10 मिनट पहले दीदी मुझे यहाँ पर छोड़ गई। चलो, मैं तुम्हें अपना घर दिखाती हूँ। असं म्हणून आई तिला घर दाखवण्यासाठी घेऊन गेली आणि मी त्याच ठिकाणी बसून तिच्याचबद्दल विचार करू लागलो। रात्रीच्या वेळेस आम्ही तिघे जण सोबतच जेवणाला बसलो। जेवण झाल्यानंतर आई आणि श्वेता या आईच्या खोलीत झोपणार होत्या आणि मी माझ्या रूममध्ये। जेवण होऊन काही वेळ मी टीव्ही समोर बसलो। त्यानंतर आई ही श्वेताला घेऊन टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये आली। आम्ही सगळे जण मिळून रात्री 11 वाजेपर्यंत टीव्ही पाहिला। त्यानंतर आईला झोप येऊ लागली होती, म्हणून आई आणि श्वेता त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि मी त्याच ठिकाणी बसून टीव्ही पाहू लागलो। साधारणतः 12 वाजेपर्यंत मीही टीव्हीचा आनंद घेतला। त्यानंतर रूममध्ये झोपण्यासाठी गेलो। श्वेता संध्याकाळपासून घरात होती। माझी नजर तिच्यावरच टिकून होती आणि तिच्या घरात पाहिलेलं तिचं चित्र माझ्यासमोर वारंवार फिरत होतं, म्हणून मला झोपही लागत नव्हती। रात्रीचे 2 वाजले होते, म्हणून मी पाण्याची बॉटल भरण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागलो। त्याच वेळेस मला आईच्या रूमचा दार उघडण्याचा आवाज आला आणि मी समोर श्वेताला बाहेर येताना पाहिलं। श्वेता आपला मोबाईल घेऊन हॉलच्या दिशेने येऊ लागली। मी भिंतीच्या आडोक्याला लपून तिच्यावर नजर ठेवत होतो। श्वेता सोफ्यावर बसून कोणाला तरी फोन लावू लागली होती, पण एवढ्या रात्री ही कोणाशी बोलत असावी आणि हिला काय गरज भासली असावी, याबद्दल मी विचार करू लागलो होतो। श्वेता बोलत असताना इकडे तिकडे नजर ठेवूनच बोलत होती आणि बोलता बोलता अचानक आपल्या शरीराशी ती वेगळेच खेळ करू लागली होती। ज्या वेळेस ती त्या ठिकाणी स्पर्श करायची, तेव्हा तिच्याकडे पाहून माझ्या मनातील तरंग उडू लागायचे, कारण मी असं दृश्य अजूनपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं। तिचा हा कार्यक्रम 20 ते 25 मिनिटं सोफ्यावर बसूनच चालू होता आणि मी भिंतीच्या आडून तिचं सर्व दृश्य पाहत होतो। पण माझ्या मनात प्रश्न पडला की तिला विचारावं, तिला असं करायची गरज का भासत आहे? बिना माणसाच्या असा आनंद घेण्याची इच्छा तिच्या मनात का जागृत होत आहे? म्हणून तिला न कळू देता मी हळूवार पावलं टाकत हॉलमध्ये पोहोचलो। श्वेता फोनवर बोलण्यातच गुंग होती। तिच्या अजूनही लक्षात नव्हतं की मी हॉलमध्ये येऊन तिच्या बाजूला उभा आहे आणि मी ती करत असलेल्या कृतींवर लक्ष ठेवत होतो। थोड्या वेळाने तिचं फोनवरचं बोलणं संपलं आणि तिचं लक्ष माझ्याकडे गेलं। श्वेता मला पाहून अतिशय घाबरली होती। तिला त्या क्षणाला काय करावं काही सुचत नव्हतं। तेव्हा तिच्या शेजारी बसून मी तिला विचारू लागलो, श्वेता, तुम्हें ऐसे करने की जरूरत क्यों पड़ती है? तुम्हारी जिंदगी में कुछ प्रॉब्लेम है क्या? तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। मला वाटलं, मी तिला असं करताना पाहिलं म्हणून तिला वाईट वाटलं असावं। तेव्हा तिच्याकडे पाहून मी म्हणालो, श्वेता, तुम रो मत, क्या हुआ है, मुझे बताओ। मेरे से अगर तुम्हारी समस्या हल होती है तो मैं जरूर तुम्हारी मदद करूंगा। तेव्हा श्वेता आपले डोळे पुसत मला सांगू लागली,
पहिल्यांदा ज्या वेळेस तिच्या तोंडातून अजय हा शब्द निघाला, तिच्या आवाजावरच मी थक्क झालो. कारण या अगोदर मी तिचा आवाज अशा प्रकारे ऐकला नव्हता. अगदी गोड आवाज होता तिचा. श्वेता म्हणाली, 6 महीने पहले मेरी शादी हुई थी. मेरा पति हर वक्त शराब के नशे में रहता था और मेरी जिंदगी नर्क बन गई थी उसके साथ रहकर. हर वक्त हमारे बीच झगड़ा ही होता रहता था. वह पेंटर का काम करता था. काम काफी अच्छा चल रहा था उनका. पैसे भी रोज कमाते थे. मगर घर में मेरे लिए सुख और शांति ही नहीं थी, क्योंकि हर दिन मैं उनके प्यार का इंतजार करने के लिए जाती थी. जब भी वह काम करके घर वापस आते थे, नशे की हालत में ही आते थे. हर वक्त मैं उनकी पसंद का खाना बनाकर रखती थी, मगर वो खाना ही नहीं खाते थे और सो जाते थे. एक औरत होने के नाते मुझे भी पति का प्यार जरूरी है. मेरी भी कोई आशाएं है, मगर उस आदमी को मेरी परवाह ही नहीं थी. वह अपनी दुनिया में ही मस्त रहना पसंद करता था. एक दिन मेरी मुलाकात मेरे घर के बगल में रहने वाले लड़के से हुई. उसका नाम विनोद था. विनोद देखने में भी काफी हैंडसम और खूबसूरत था, बिल्कुल तुम्हारी तरह. उसकी भी पर्सनैलिटी तुम्हारी तरह ही थी. एक बार वह हमारे घर कुछ सामान लेने के लिए आया था. तभी मेरी नज़र उस पर पड़ी. तभी से मैं उसके प्यार में पागल हो गई थी. जब वो काम को जाता था, हर बार उसको देखने के लिए मैं दरवाजे में खड़ी हो जाती थी. दिन भर उसी के बारे में सोचती रहती थी. एक दिन जब वह मेरे घर चीनी लेने के लिए आया था, तब मैं अपने कपड़े बदल रही थी. तभी उसने मुझे इस हालत में देखा. मैं तुम्हें शब्दों में बयां ही नहीं कर सकती. उस वक्त उसको भी मुझसे प्यार हो गया था. जब भी मेरा पति काम के बहाने बाहर जाता, तभी मैं उसे घर पे फ़ोन करके बुला लेती थी. फिर हम दोनों जी भर के प्यार किया करते थे. और मेरे शरीर पर होने वाला उसके हाथों का स्पर्श मुझे भी अभी भी उन दिनों की और रातों की याद दिला देता है. इसलिए मैं अपने मन को शांत करने के लिए उसको फ़ोन पर बात करती हूँ. तेव्हा मी श्वेताला विचारलं, फिर तुम्हारे पति का क्या हुआ? तेव्हा श्वेता ने मला सांगितलं, एक दिन विनोद दोपहर के टाइम मेरे घर कुछ काम के लिए आया था. फिर हम दोनों जी भर के एक दूसरे से प्यार कर रहे थे. तभी मेरे पति की एंट्री घर में हो जाती थी और मेरे पति ने हम दोनों को ऐसी हालत में देखा था कि शादी के बाद भी उन्होंने मुझे इस हालत में देखा नहीं. इसलिए हम दोनों में काफ़ी झगड़ा हो गया और हमारा तलाक हो गया. उसके बाद मुझे विनोद की काफ़ी याद आने लगी. इसलिए मैं रात को उसको फ़ोन पर बात करती हूँ. तिच्या सर्व गोष्टी ऐकून मला फार वाईट वाटू लागलं. त्यावर मी तिला सांगू लागलो, श्वेता, जब भी तुम्हें मेरी मदद लगेगी तो मुझे आवाज़ दे देना. यह मेरा फ़ोन नंबर है, नहीं तो फ़ोन कर देना. माझं म्हणणं ऐकल्यावर श्वेता झोपण्यासाठी आईच्या रूममध्ये गेली आणि मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी थोडा उशिरा उठलो. उठून पाहिलं तर घरात आई नव्हती. मी थोडा वेळ हॉलमध्ये बसून फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. आणि माझी नजर अचानक आईच्या खोलीकडे गेली. खोलीचा दार अर्धवट उघडा होता आणि श्वेता आंघोळ करून आपले कपडे चेंज करत होती. तिच्या शरीराची चमक पाहून मी बेभान झालो होतो. मी तिच्याकडे पाहतच गुंग झालो होतो. आणि अचानक श्वेताने आपली मान वर केली आणि तिची आणि माझी नजरानजर झाली. श्वेताने लागलीच जवळ असलेली शाल अंगावर टाकली. आणि तिच्या फटकन झालेल्या हालचालीमुळे मी भानावर आलो आणि तिच्या रूममधून बाहेर निघून मी सरळ बाथरूममध्ये गेलो. मी फ्रेश होताना सुद्धा तिच्याचबद्दल विचार करू लागलो होतो. तिचं पाहिलेलं ते सुंदर रूप, ते काळे डोळे माझ्या काळजात जागा करत होते. मी फ्रेश होऊन आल्यानंतर श्वेता ही हॉलमध्ये बसली होती. मी कपडे चेंज करून तिच्यासमोर येऊन बसलो. मग तिची आणि माझी परत नजरानजर झाली आणि तिच्याशी मी माफी मागू लागलो, श्वेता, सच में मुझे पता नहीं था कि तुम उस जगह अपने कपड़े चेंज कर रही हो. नहीं तो मैं उस रूम में सच में आता ही नहीं. तुमने मुझे माफ कर दिया ना, श्वेता? मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून वारंवार सॉरी म्हणू लागलो. तेव्हा एक हलकीशी स्माईल देऊन श्वेता ठीक आहे असं म्हणाली. आणि लागलीच मी तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि तिला म्हणू लागलो, श्वेता, तुम मुझसे दोस्ती करोगी? तेव्हा श्वेताने आपला हात माझ्या हातावर ठेवला आणि आम्ही दोघं आजपासून मित्र झालो होतो. श्वेता माझ्याशी आता मनमोकळेपणाने बोलू लागली होती. तिला तिच्या भूतकाळाची आठवणही हळूहळू कमी होत होती. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस मी माझ्या रूममध्ये वर्कआउट करत होतो.
त्याच वेळेस श्वेता त्या ठिकाणी येऊन मला म्हणाली, अजय, काफी अच्छी बॉडी बनाई है तुमने, काफी मेहनत करते हो अपने शरीर पर, इसलिए इतने सुंदर दिखते हो तुम। तेव्हा मी श्वेताला म्हणालो, सच में मैं खूबसूरत दिखता हूँ, इसका मतलब तुम्हें पसंद आने लगा हो क्या? मी असं बोलल्यावर लाजून ती त्या ठिकाणाहून खाली गेली। रात्री जेवण झाल्यानंतर परत आम्ही तिघेजण एकत्र टीव्ही पाहू लागलो होतो। कोणता ना कोणता पिक्चर पाहायची सवय आईला होतीच, तरीही आई आणि मी दररोज 11 वाजेपर्यंत टीव्ही पाहायचो, त्यानंतर झोपायचो। आजही तसंच करून 11 वाजेपर्यंत आम्ही तिघांनी टीव्ही पाहिला आणि त्यानंतर झोपण्यासाठी गेलो। मी अजूनही श्वेताचा विचार करत होतो आणि अचानक 1 वाजेच्या सुमारास माझ्या मोबाईलवर श्वेताचा फोन आला। मला वाटलं, तिलाही झोप लागत नसावी, म्हणून तिने फोन केला असावा। तेवढ्यात तिकडून श्वेताचा आवाज आला आणि ती म्हणू लागली, अजय, मुझे नींद नहीं आ रही है, थोड़ी देर मेरे साथ हॉल में बैठोगे? त्यावर तिला मी हो म्हणालो, ठीक है, आ जाओ। आम्ही दोघेही हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो। आता श्वेता माझ्या शेजारीच बसली होती, नाहीतर आम्ही दोघेही समोरासमोर बसूनच बोलायचो। तेव्हा तिच्याकडे पाहून मी म्हणालो, बोलो, श्वेता, क्या काम था? ती म्हणाली, कुछ काम नहीं था अजय, नींद नहीं आ रही थी, इसलिए बातचीत करने के लिए और थोड़ा मन हल्का हो जाएगा, इसलिए तुम्हें बुलाया था। काही वेळ आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या। मी थोडा कॉमेडी स्वभावाचा असल्यामुळे श्वेता माझ्या गप्पांवर बराच हसू लागली होती। आणि हसता हसता अचानक तिचा हात माझ्या अशा ठिकाणी पडला, त्यामुळे माझ्या मनात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा तिच्याबद्दल निर्माण होऊ लागली होती। श्वेतालाही त्याबद्दल माहीत होतं की तिचा हात माझ्या कोणत्या ठिकाणी स्पर्श झाला। त्यानंतर आम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू लागलो आणि हळूहळू आमचं एकमेकांबद्दल आकर्षण त्यावेळेस वाढू लागलं होतं। आम्हा दोघांना असं वाटत होतं की एकमेकांच्या मिठीत या क्षणाला सामावून घ्यायला हवं, पण आम्ही दोघेही एकमेकांना घाबरत होतो। अजूनही आमचे डोळे एकमेकांमध्येच गुंतले होते। हळूहळू आमचे ओठ एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते। आमच्या दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते। त्या श्वासातून निघणारी गरम हवा आमच्या मनात ऊर्जा तयार करत होती। श्वेताच्या मनात बरेच दिवसांपासून लागलेली आग माझ्याकडून शांत होणार होती। मीही अशी वेळ आज चुकवणार नव्हतो। वेळ वाया न जाऊ देता मी आपले ओठ श्वेताच्या ओठांवर टिकवले। माझ्या ओठांचा स्पर्श होताच श्वेताने मला घट्ट मिठीत घेतलं। तब्बल 10 ते 15 मिनिटांपर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला। अजूनही श्वेताने मला तिच्या मिठीतच सामावून घेतलं होतं। मला सोडायची तिला अजिबात इच्छा नव्हती। मीही तिला घट्ट मिठीत घेतलं होतं। त्यानंतर हळूहळू आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवून भरभरून एकमेकांवर प्रेम केलं। तिच्या शरीराचं रूप पाहून मी घायलच झालो होतो। इतकी सुंदरता मी माझ्या आयुष्यात अजूनही पाहिली नव्हती, कारण माझ्याही हा पहिला क्षण होता। म्हणून सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही दोघांनी असं प्रेम केलं की घामाने पूर्ण शरीर ओलं झालं होतं आणि श्वेता ही शांत झाली होती। आता रोज रात्री आमचं नित्यनियम हेच काम असायचं। श्वेता मला फोन करून हॉलमध्ये बोलवायची आणि त्याच ठिकाणी आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करायचो। आता श्वेताला तिच्या भूतकाळातील झालेल्या गोष्टींचा विसर पडला होता आणि माझ्या प्रेमात ती रंगून गेली होती। जोपर्यंत आई गावावरून येत नाही, तोपर्यंत माझं आणि श्वेताचं असंच चालू राहिलं। आता श्वेताला माझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं। तिचं माझ्याबद्दल आकर्षण एवढं वाढू लागलं होतं की ज्या वेळेस आई सकाळी मंदिरात जायची, त्यावेळेस ती बाथरूममध्ये येऊन माझ्यासोबतच प्रेम करू लागायची। अशा प्रकारे भाड्याच्या घरात आलेल्या आंटीच्या बहिणीला मी प्रेमाचा नाद लावला होता। जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। आणि हो, जर तुम्ही अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो नक्की करा। धन्यवाद।